Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील आपल्या बरोबर आहेत. सर, खरं तर 18 दिवस उलटून गेलेत निकाल लागून. आता 23 नोव्हेंबरला निकाल लागला, बहुमत प्राप्त झालेलं आहे महायुतीला. तरी देखील अद्याप देखील मंत्रिमंडळाचा विस्तार लटकलेला आहे. 4 दिवसांवरती आता हिवाळी अधिवेशन येऊन ठेपलेलं आहे. कधीपर्यंत हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असं संपूर्ण राज्याला लक्ष लागलेलं आहे? नाही, मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये विस्ताराच्या बाबतीमध्ये हा सगळा अधिकार तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे आणि तिन्ही पक्षाचे नेते जोपर्यंत एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय घेत नाही तोपर्यंत दिल्लीला सुद्धा या बाबतीमध्ये चर्चा पुढे संभव होणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर तो निर्णय होऊ शकतो. खरं तर काल शरद पवारांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी हरलेले जेवढे पराभूत उमेदवार होते त्यांच्यासोबत अभिषेक मनु सिंघवी जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एक संयुक्तिक बैठक झाली. ईव्हीएमवरती सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. आता सुप्रीम कोर्टात एकत्रित एक याचिका जी आहे ती मवियाकडनं ईव्हीएमच्या विरोधात केली जाणार आहे. आणि मुळामध्ये ईव्हीएमच्या बाबतीमध्ये सातत्याने जो काही आता आघाडीच्या काही नेत्यांच्या माध्यमातून सातत्याने आरोप केला जातो. ईव्हीएमवर खापर फोडण्यापेक्षा त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं. संजय राऊत साहेबांनी जर का आत्मपरीक्षण केलं, नाना पटोले साहेबांनी जर का आत्मपरीक्षण केलं, आघाडीचे कुठल्याही नेत्यांनी परीक्षण जर का केलं तर मुळात आपल्या आघाडीचं समन्वय होतं का याच्यावर कोणी चर्चा करायला तयार नाही. आपण जे उमेदवार दिले ते उमेदवार आणि मतदारसंघ हे निश्चित करायला तुम्हाला शेवटचा दिवस उजाडला. म्हणजे उमेदवाराला उमेदवारी कोणत्या मतदारसंघात घ्यायची किंवा द्यायची या सगळ्या चर्चा करायला ज्या पद्धतीने त्यांचा समन्वयाचा अभाव आढळला आणि मग प्रचार करण्यासाठी जो काही वेळ दिला पाहिजे त्या वेळेची कमतरता, ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली त्यांना प्रचार करायला काही फारसा स्कोप नाही, या सगळ्या गोष्टींचं आत्मपरीक्षण त्यांनी जर का केलं तर ईव्हीएम बाजूला सरकेल. पण त्यांच्या आघाडीमध्ये जी काही बिघाडी झाली होती आणि उमेदवारांची फसगत जी झाली होती, आज बहुतांश उमेदवार जे आहेत ते आमचे मित्र पण आहेत. त्यांनी सातत्याने हेच बोलून दाखवलं की आम्हाला मार्गदर्शन पाहिजे त्या पद्धतीने आघाडीच्या नेत्यांकडनं प्राप्त झालं नाही. आमचा प्रचार कुठेतरी कमी पडला, लोकांचा विश्वास संपादन करण्याकरता आम्ही कुठेतरी कमी पडलो. हे कुठेतरी लपवण्याच्या दृष्टिकोनातून केवळ फक्त ईव्हीएमला पुढे केलं जातं. परंतु काँग्रेस म्हणते की आता भारत जोडो यात्रेसारखी आता ईव्हीएम हटाव यात्रा जी आहे ती देशभर काढली जाणार आहे. त्याची सुरुवात माळशिरसमधल्या मरकडवाडीमधनं केली जाणार. नाही, आता ते 5 वर्ष काहीच काम नाही त्यांना. या मुद्द्याव्यतिरिक्त दुसरे मुद्दे त्यांना कुठले सापडतच नाही. विकासाच्या मुद्द्यांवरती बोलू शकत नाही. सरकारला अस्थिर करण्याच्या दृष्टिकोनातून कुठले पावलं त्यांच्याकडनं राज्यात ना केंद्रात उचलले जाऊ शकतात. म्हणजे त्यांना दुसरं काय, ईव्हीएम मोर्चा काहीतरी मुद्दा पुढे करायचा, मोर्चा काढायचा, या सगळ्या गोष्टी केल्या. तरी इलेक्शन कमिशनने यांच्याच काळामध्ये सुरू झालेलं ईव्हीएम हे पूर्णपणे स्पष्टपणे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हॅक करण्याचा प्रकार किंवा कुठला प्रकार त्याच्यामध्ये चुकीचा घडत नाही हे जर का सिद्ध होत असेल तर आता यांना दुसरं कुठलं काम उरलेलं नाही, केवळ फक्त या क्षणाला मोर्चा काढण्यापलीकडे. काल मरकडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे दोघेही आमदार होते. तिथे ईव्हीएमच्या समर्थनार्थ त्यांनी संपूर्ण सभा घेतली. सभेमध्ये शरद पवारांच्या टीकेचा स्तर जो आहे तो त्यांचा खालावलेला होता. 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला येतो अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली. ज्या शरद पवारांना तुम्ही श्रद्धास्थान मानता, तुमचे नेते मानता, त्या शरद पवारांवरची तुमच्या मित्रपक्षातल्या आमदारांकडनं अशी टीका केली जाते. नाही, मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं समर्थन आमच्याकडनं तर अजिबात होणार नाही. कुठल्याही पक्षाचा नेता जरी असला तरी आपल्या टीकेचं स्तर जे आहे ते कुठेतरी आपली लेवल समजून बघून मग आपण ती टीका केली पाहिजे. हे कोणीही आत्मपरीक्षण आपलं केलं पाहिजे आणि त्यानंतर टीका केली पाहिजे. आज शरद पवार साहेबांसारखा माणूस हा देशामध्ये एक उच्च विचाराचा अनुभवी नेता आणि त्याच्यावरती आपण ह्या स्तराला बोलणं हे काही उचित वाटत नाही. मला असं वाटतं
की ह्या टीकेचा स्तर कुठेतरी थांबला पाहिजे. सातत्याने अदानींच्या विरोधातली सूर जो आहे तो ठाकरे गटातनं केला जातोय. काल अडाणी जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यांनी, परंतु त्यावरती संजय राऊत म्हणतात की अंगण संपूर्ण राज्य अंगण दिल्यासारखं आता अदानींना दिलं जाणार आहे. त्यांना जकात नाके सुद्धा आता चालवायला पाहिजे. कोल्हापुरातला कागलचा जकात नाका अदानींनी चालवायला घेतलाय. अशा पद्धतीने अदानींवरती ते टीका करतात. नाही, आता महाराष्ट्रातले उद्योजक जे आहेत ना, यांच्या त्रासाला कंटाळूनच महाराष्ट्रातून जायच्या मागच्या काळामध्ये झालेले आहेत. मला असं वाटतं की आता राज्याचे मुख्यमंत्री हे सक्षम नेतृत्व आहे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते पूर्णपणे ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे उद्योजकांना त्रास कसा द्यायचा आणि इथून कसं घालवायचं हा धंदा त्यांनी पूर्ण आयुष्यभर केलेला आहे. मागचा इतिहास जर का बघितला, त्या इतिहासामध्ये उद्योजक आला, मग अदानी असो का कुठले अजून दुसरे कुठले उद्योजक असो, यांना घालवण्याचेच धंदे यांनी केलेले आहेत. यांचा काय हेतू आहे हा खऱ्या अर्थाने जनतेने पण ओळखला पाहिजे. आणि त्यांनी आमच्यासारख्यालाही ते लक्षात थोडं येतं आहे की यांना उद्योजकांना त्रास देण्याचं मूळ कारण काय, हा जर का प्रश्न विचारला तर उद्योजक चांगले वाटतील. त्यांचा त्रास जर का कुठेतरी थांबवला तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये उद्योजक टिकले पाहिजे. मग अदानी असो की कुठले उद्योजक असो, ते टिकले पाहिजे. त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. राज्यामध्ये उद्योग वाढले पाहिजे, रोजगार निर्मिती झाले पाहिजे. केवळ फक्त स्टेजवर बसून भाषणं देऊन ते वाढत नसतात. त्या पद्धतीचे सलोख्याचे संबंध तयार करून त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं तरच महाराष्ट्रात उद्योग चांगले टिकू शकतात आणि रोजगारही निर्माण होईल. गुलाबराव देवकर असतील, जयंत पाटील असतील, हे सगळेच जण संपर्कात आहेत म्हणतात आहेत. तुमच्या संपर्कात तुमच्या राष्ट्रवादीच्या कधीपर्यंत येतील? जयंत पाटलांना आता स्थान असेल का? जे 10वं मंत्रिपदाचं स्थान गेल्या वेळेस थांबवलेलं होतं, यंदा ते भरून निघणार आहेत? 5 वर्ष पुढे काय करायचं हा सगळ्यांनाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये नक्की काही ना काही प्रयत्न. या भरतीला मान्यता असेल का? पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून सातत्याने आमचे प्रयत्न असणार आहे. पण कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हा सर्वश्री अधिकार आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षांना आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अजितदादांनाच फक्त तो अधिकार आहे. ते ज्याला घेतील त्यांचं आम्ही स्वागत करू. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील ते म्हणतात की ज्यांना पक्षात घ्यायचा तो सर्वतोपरी अधिकार जो आहे तो पक्षाध्यक्षांचा असेल, त्याचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. Why dip your toe when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.